पुण्यात काय परिवर्तन पाहिजे असं तुम्हाला वाटतं महिलांसाठी? बऱ्याच ठिकाणी आता स्वच्छतागृह नाही आहेत. आपल्या महिला ह्या सुरक्षित असल्या पाहिजे. पुण्यामध्ये मला एवढंच वाटेल की प्रत्येक स्त्री सुरक्षित पाहिजे. प्रत्येक महिलेनं आपापली जबाबदारी घेऊन पूर्णपणे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. पोलीस वगैरे असण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे असंच मला वाटतं. आमदारांची पत्नी म्हणून वेगळं टेन्शन येतं. पुण्यातील वाडेश्वर कट्टा हा खूप फेमस आहे. काय याचं कारण सांगते. दरवेळी या कट्ट्यावर नाविन्यपूर्ण घडामोडी घडतात आणि विविध पक्षाचे जे लोक आहेत, जे विरोधी पक्षांमध्ये बसतात, ते इथे एकत्र येतात, गप्पा गोष्टी करतात आणि जे मतभेद आहेत ते मतभेद बाजूला ठेवून एकत्र येतात, गप्पा मारतात, पुण्याच्या विकासावर भाष्य करतात. परंतु आज महिला दिनानिमित्त वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यातले जेवढे आमदार खासदार आहेत त्यांच्या सौभाग्यवती आज आपल्याबरोबर गप्पा मारायला येणार आहेत. खरं तर एक स्त्री ही शिक्षिका असते, मुलगी असते, बहीण असते, पत्नी असते आणि या सगळ्या भूमिका निभावताना त्यांना अनेक कसोटींना सामोरं जावं लागतं आणि अशावेळी जेव्हा त्या खासदार किंवा आमदार यांच्या सौभाग्यवती असतात तर एक वेगळीच जबाबदारी त्यांच्यावर येते. आपल्याबरोबर आमदार सुनील कांबळे यांच्या पत्नी आहेत प्रीती कांबळे. ताई, LS मराठीमध्ये तुमचं स्वागत. आमदारांच्या सौभाग्यवती याच्या व्यतिरिक्त ताईंना काय स्वतःची आयडेंटिटी सांगायला आवडेल? प्रथम मी तुम्हाला 8 मार्च महिला जागतिक दिनाच्या खूप शुभेच्छा देते. आणि आज वाडेश्वर काठ्यावर सगळ्यांनी अंकुश काकडे, उज्ज्वल केसकर आणि ज्या टीमने आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद मानते. त्या निमित्ताने आज सगळ्या आमदार पत्नी आणि खासदार पत्नी यांचं त्यांचे विचार आपल्या सगळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देते. काय वेगळं म्हणजे समाजात काय परिवर्तन आणावं असं वाटतं या महिला दिनानिमित्त? आता येणाऱ्या काळामध्ये महिलांसाठी काय होणं गरजेचं? महिलांसाठी आपलं सरकार तर खूप काही करता येईल. जन्मापासून ते शेवटपर्यंत ज्या महिलांच्या, ज्या तळागाळातल्या वंचित घटकातल्या महिलांसाठी तर करतंच, पण शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींना फ्री शिक्षण, एज्युकेशन, स्कॉलरशिप आणि जे सुकन्या योजना वगैरे सगळ्या त्यांनी कार्यान्वित केलेल्या आहेत. आणि आपल्या महिलांसाठी आपलं सरकार, आपलं राज्य, आपली महानगरपालिका खूप काही करतं. आमदारांची पत्नी म्हणून वेगळं टेन्शन येतं? नाही, अजिबात नाही. आमदार लोकांमुळेच आहोत आम्ही आणि लोकांमुळेच राहणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये जाण्याचं, त्यांच्याशी काम करण्याचं कसलंही टेन्शन वगैरे काही येत नाही. उलटा सौभाग्य आहे आमचं की आम्हाला ही संधी लोकांनी दिली. घरात कोणाचं चालतं, सरांचं की तुमचं? दोघांचं चालतं, पण सर जास्त घरात लक्ष देत नाही, त्यांना वेळच मिळत नाही, त्यामुळे आमचं जास्त चालतं. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्याबरोबर मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी आहेत मोनिका मोहोळ. ताई, काय सांगाल? महिला दिनाच्या खरं तर तुम्हाला खूप शुभेच्छा. आज खासदारांच्या सौभाग्यवती आणि आधी तुम्ही नगरसेविका राहिलेल्या आहेत. काय वाटतं, कसा होतं सगळा प्रवास आणि आता कसं वाटतं? नमस्ते. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातनं पुणेकर बंधू भगिनींना मोस्ट करून उद्या महिला दिन असल्यामुळे खूप खूप शुभेच्छा देते. आंतरराष्ट्रीय महिला दिन उद्या 8 मार्च आपण साजरा करतोय, त्यानिमित्तानं आज सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि खूप छान वाटतंय. मी 12 ते 17मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केले, त्यामुळं मला माहिती आहे की वेळ हा खूप कमी पडतो, पण जो काही वेळ मिळतो आम्हाला दोघांना तो आम्ही छान स्पेंड करतो. पुण्यात काय परिवर्तन पाहिजे असं तुम्हाला वाटतं महिलांसाठी? ऑलरेडी आपल्या महिला सगळ्या सक्षम आहेत आणि पुण्यात मला वाटतं की बऱ्याच ठिकाणी आता स्वच्छतागृह नाही आहेत. महिलांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, आपल्याला जर कुठं बाथरूमला जायचं असेल तर असं छान चांगल्या पद्धतीचं ठिकठिकाणी नाही, काही विशिष्ट ठिकाणी स्वच्छतागृह असलं पाहिजे. आणि एकतर आपल्या महिला ह्या सुरक्षित असल्या पाहिजे, जिथं कुठंही असू दे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. येणारा काळ फार विचित्र आहे. सोशल मीडिया आहे, अनेक काय वॉर होतात, म्हणजे शाब्दिक वॉर होतात, काही कुठल्याही गोष्टीच्या वॉर होतात. त्यामुळं येणाऱ्या काळात प्रत्येक महिलेनं आपापली जबाबदारी घेऊन पूर्णपणे सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्याबरोबर सुजाता शिरोळा आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, महिला दिनानिमित्त पुण्यात काय परिवर्तन पाहिजे?
पुण्यामध्ये मला एवढंच वाटेल की प्रत्येक स्त्री सुरक्षित पाहिजे आणि तिने स्वतःसाठी सेल्फ डिफेन्स काहीतरी शिकलं पाहिजे आणि मला वाटतं प्रत्येक ठिकाणी पोलीस वगैरे असण्यापेक्षा त्यांनी स्वतःचं सेल्फ डिफेन्स शिकलं पाहिजे असंच मला वाटतं. महिला दिन आहे, सगळ्या तुम्ही आमदारांच्या पत्नी आणि खासदारांच्या पत्नी एकत्र आले, कसं वाटतं आजचा दिवस? आणि खूप छान वाटतंय मला आज एवढं इम्पॉर्टन्स असल्यासारखं वाटतं कारण आम्ही बाकी कार्यक्रमाला भेटतो पण असं चर्चा होत नाही किंवा असं गप्पा गोष्टी होत नाहीत. खूप छान वाटलं आज हे आम्हाला प्लॅटफॉर्म दिला. आज खूप चांगल्या मैत्रिणी मला भेटल्या आज त्याच्यामुळे खूप छान वाटलं. छान ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्याबरोबर विठ्ठल तुपे यांच्या पत्नी आहेत. सोनल मॅम ह्या एक शाळा चालवतात, म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूल आहे ते, आणि जवळजवळ 22 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. काय सांगाल, एक इंडिपेंडेंट आयडेंटिटी आहे तुमची, काय सांगाल? Yes, I will not say it's an independent one because it was full support from my family. सासऱ्यांनी चालू करायला लावली कारण की आमच्या हडपसरमध्ये त्या काळी इंग्लिश मीडियम स्कूल्स नव्हते आणि मी शिकले होते कॉन्व्हेंटमधून, म्हणून त्यांना एक विश्वास होता माझ्यावरती की मी ते करू शकेल आणि त्यांच्याच आशीर्वादाने आज माझी स्कूल 27 वर्ष झाली, खूप छानपणे चालू आहे. महिला दिनानिमित्त काय संदेश देताल? महिला दिन रोजच असतो आपल्यासाठी कारण की पूर्ण आपलं घर आहे, सगळं समाज आहे, आपण चालवत असतो. तो आपली जबाबदारी आहे की आपण काय पद्धतीने चालवायला पाहिजे, काय पद्धतीने बाहेर रेप्रेझेंट करायला पाहिजे. सो आय विश एव्हरीबडी अ व्हेरी हॅपी वुमेन्स डे. थँक्यू सो मच मॅम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपल्याबरोबर मृणालिनी रासणे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, काय सांगाल, ज्या प्रकारे रासणे सर कसब्यामध्ये काम करतात किंवा खूप सारे सोशल ॲक्टिव्हिटीज आहे, काय सांगाल आता महिला दिनानिमित्त तुमची काय जबाबदारी असते? सर्वप्रथम सर्व महिलांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. खरंच आज तसं बघायला गेलं तर आज महिला कुठंही म्हणजे म्हणतात प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे आणि स्वतःचं एक ओळख निर्माण करते. आणि त्याचबरोबर आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ते पण आज महिलांना एवढ्या योजना त्यांच्याबद्दलचं त्यांचं जे एक ध्येय आहे ते आज करत आहेत आणि नक्कीच त्याच्यामुळे अजून महिला त्याच्यातनं सक्षम होतील आणि अजून स्वतःची एक स्ट्रॉंग ओळख निर्माण करतील. पुण्यात काय परिवर्तन पाहिजे महिलांसाठी? स्वतःची आधी काळजी घेतली पाहिजे आणि मग स्वतःची काळजी घेऊनच आपण कार्य केलं पाहिजे, आपल्या कामात उतरलं पाहिजे, मग आपण नक्कीच त्याच्यात आपण सक्सेस होऊ शकतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. पठारे मॅम आहेत आपल्याबरोबर, काय सांगाल, तुमच्याकडे जास्तीत जास्त म्हणजे ग्रामीण भाग येतो थोडासा आणि महिलांसाठी खूप साऱ्या अडचणी आहेत, त्यांच्यासाठी काय करणार आहे, कसं काय पुढचं प्लॅनिंग काय असणार आहे? महिलांसाठी त्यांच्या काही ज्या अडचणी असतील तर आता मुलगा सुनबाई ह्या त्यांचे प्रश्न सोडवतील. आमदार साहेब आहेत सोडवण्यासाठी, ते प्रयत्न त्यांचे चालू आहेत. महिला दिनानिमित्त काय संदेश देताल? खरं तर आज तुमच्या सुनबाई पण असायला हव्या होत्या, पण सुनबाईंकडे आता नवीन जबाबदारी नगरसेवक पदाची आणि घरात आमदार पण आहेत, तर आता तुम्ही आज महिला म्हणून काय संदेश देताल सगळ्याच महिलांना महिला दिनानिमित्त? महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आणि यापुढे महिलांसाठी जे महिलांना काय अडीअडचणी असतील काय असतील तर ते सोडवण्याचा मी माझी सुनबाई असेल, मुलगा आमदार साहेब असतील, ते प्रयत्न करत राहतील. सुनबाई तर आमचे सर्व काही करतेच आहे, तिला काही जास्त जेव्हा सून नगरसेवक होते कसं वाटतं? खूप छान वाटलं. म्हणजे 6 महिन्यातच नगरसेविका झाली, त्यामुळं खूप आनंद झाला. मला तर सुनबाई नाहीच आहे, मला पहिल्या 2 मुली आहेत आणि आता ही 3री मुलगी म्हणूनच मी तिचा स्वीकार करते. खूप आनंद आहे मला तिच्यात. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आज वाडेश्वर कट्ट्यावर सगळ्या पुण्यातले जे आमदार आहेत आणि जे खासदार आहेत त्यांच्या सौभाग्यवती आल्या होत्या. महिला दिनानिमित्त हा कट्टा आयोजित करण्यात आला होता आणि तिथे आपण या सगळ्यांशी मनसोक्त गप्पा केलेल्या होत्या. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहिल वनकट्टेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.